तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सकाळचे 9 वाजतायत। महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। राज्यामध्ये महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा। आपल्याला मिशन 45 हे लक्ष्य पूर्ण करायचे आहे आणि त्यासाठी आपली कामगिरी अधिक सुधारा। तुम्ही घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा। निर्णय घेताना काही अडचणी येत असतील तर मला सांगा। आपल्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची कामं प्राधान्याने करा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना सल्ला दिलाय। जनतेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारची प्रतिमा उंचावा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत मंत्र्यांना। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। तुषार, आवाज येतोय? महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल आणि आपलं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर अधिक आक्रमक व्हा असं फडणवीस म्हणालेत। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्यासोबत आहेत। तुषार, श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सर्व मंत्र्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना, जे मंत्री सुमार कामगिरीचे आहेत त्यांचे कान देखील टोचले। सर्व मंत्र्यांना सांगण्यात आलं, आपल्याला जर महाविकास आघाडीसोबत टक्कर द्यायची असेल तर आपल्याला अधिक आक्रमकतेने कामं करावी लागतील, अधिक आक्रमकतेने निर्णय घ्यावे लागतील। त्या निर्णयांची जर अंमलबजावणी होत नसेल तर माझ्यापर्यंत निर्णय पोहोचवा, मी त्याची अंमलबजावणी करतो। त्याचप्रमाणे आपले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ह्यांची कामे प्रायोरिटीवरती करा। या कामामध्ये कुठेही कसर सोडू नका, कारण की मिशन 45 गाठायचं असेल तर आपल्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांची कामं सर्वात प्राधान्याने केली गेली पाहिजेत। जनतेपर्यंत राज्य शासन, केंद्र शासन यांच्या योजना पोहोचवा। त्या योजनांचा त्यांना कसा लाभ मिळेल यासाठी अधिकाधिक प्रयत्न करा, वेगवेगळे प्रयोग करा। मात्र केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजना या जनतेपर्यंत गेल्या पाहिजेत, सर्वसामान्य जनतेला लाभ मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे ही कामे करत असताना कोणीही अडचण निर्माण करत असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी काही मंत्र्यांना कानपिचक्या देखील दिलेल्या आहेत। तुमच्या संदर्भातला रिपोर्ट माझ्याकडे आलेला आहे, तुमची कामं व्यवस्थित नाहीत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना काम सुधारण्याचे पुन्हा एकदा आदेश दिले। बिलकुल, एकूणच आगामी सगळ्या निवडणुका पाहिल्या तर त्या दृष्टीने भाजपची ही मोर्चेबांधणी आहे, तयारी आहे आणि त्यानुसार सर्व मंत्र्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना तशा सूचना आता दिल्या जात आहेत।